हाय, कसे आहात सर्व? मस्त ना मी पण. तर चला, आज मी ना अचूक प्रमाणामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने, साध्या सोप्या मापामध्ये शंकरपाळी बनवून दाखवणार आहे. तर चला, आता आपण प्रमाण बघूया काय काय आहे. तर अगोदर हा डालडा आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. वितळवलेला डालडा आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे. हा वितळवलेला डालडा आहे, हा मी 1 वाटी घेतला आहे. आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. ही साखर घेतल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून फक्त ढवळत राहायचं आहे जोपर्यंत यातली साखर विरघळते तोपर्यंत. साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरला आलं की या मिश्रणामध्ये जितका मैदा बसेल तितकाच मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे. तर इथे अशी साखर सगळी विरघळून घेतली आणि मी हे थंड करायला ठेवते. थंड करून घेतल्यानंतर हे मी मैदा, फक्त याच्यामध्ये मैदा वापरायचा आहे. मैदा असा चाळून घेतलेला आणि त्याच्यामध्ये मग हे सर्व मिश्रण टाकून नंतर जसं आपल्याला मैदा लागेल तसं आपण त्याच्यामध्ये मळून घ्यायचं. आता मैदा कमी पडला की मैदा असं चाळून घेऊन छान असं मिश्रण सगळं करून घ्यायचं. आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि हे पीठ मळताना आपल्याला थोडंसं आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. आणि पीठ जितकं तुम्ही घट्ट ठेवाल तितके शंकरपाळे खुसखुशीत होतात, तितक्या छान लेअर येतात त्याला. याचं प्रमाण फक्त अचूक घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण डालडा घेतलेला आहे, ज्या वाटीने त्याच वाटीने आपल्याला साखर, पाणी घ्यायचं आहे. आणि ते छान वितळवून पूर्ण थंड करून मग याच्यामध्ये आपल्याला मैदा मळायचा आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडलीच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर हा असा गोळा झालेला आहे पिठाचा. आता तो मी असं झाकून ठेवते. छान असं झाकून ठेवायचा आणि जास्त वेळ पण रेस्ट नाही करायचा. डालडा असल्यामुळे ते पीठ आळून बसतं आणि पीठ आळलं की मग लाटायला खूप हार्ड जातं. तर इथे असं हे 15 ते 20 मिनिटांनी हे असं थोडंसं फुगलेलं आहे पीठ. आता याला थोडं अजून एकदा मी मळून घेते. पीठ कुठेही चिरत नाही. जर अशा प्रकारे तुम्ही करून बघितलं तर आपल्या चपातीसारखंच पीठ राहतं. पीठ असं चिरत नाही हे. तर याचा छान असा गोळा करून घ्यायचा एक. आता मी किचनवरच लाटते त्याच्यामुळं मग मी पोळी मोठी करून घेते ही. तुम्ही पोलपाटावर जर लाटत असाल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही छोटा उंडा घेऊन छोटी पोळी करून शंकरपाळे पाडू शकता. तर इथं मी आता हे लाटा करून घेते. अशा प्रकारे जर शंकरपाळ्या केल्यात तर खुसखुशीत पण होतात, चुकत नाहीत, कडक पण होत नाहीत. फक्त आता तळताना पण आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे की आपल्याला अगोदर तेल जास्त तापवून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर मग गॅस बारीक करून मग आपल्याला शंकरपाळ्या सोडायच्या आहेत त्याच्यामध्ये. तर इथं अशी ही पोळी लाटून घ्यायची. बघू शकताय तुम्ही पीठ कुठेही चिरत नाही आहे. आणि इथं अशा शंकरपाळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि छान अशा खरपूस रंगावर त्या तळून घ्यायच्या आहेत. माझ्या चॅनलवर सर्व अशा साध्या, सोप्या, कमी वेळात, कमी खर्चामध्ये होणाऱ्या सर्व रेसिपीज असतात, झटपट होणाऱ्या रेसिपीज असतात. जर तुम्हाला अशा रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडलेच तर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी छोट्या छोट्या टिप्स देते त्याच्यामध्ये. आणि इथे अशा मी सर्व शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्ही उचलतानाही बघू शकता मी डायरेक्टली उलटण्याने उचलते आहे. पण ना त्या गोळा होतात आहेत, ना त्या चिटकतात आहेत, ना तुटतात आहेत. कारण जर का तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तर शंकरपाळ्या छान अशा बिस्किटासारख्या होतात. आणि बघू शकता तुम्ही मी तेल किती कमी घेतलेलं आहे. कमी तेलामध्ये मी हे सगळं तळून घेते आहे, तरीसुद्धा छान फुलतात आहेत शंकरपाळ्या.
तर इथं अशा सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत. खूप छान खुसखुशीत पण झालेल्या होत्या. व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.